नमस्कार, श्री स्वामी समर्थ. बघा, पुन्हा एकदा तुमचे सगळ्यांचे माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे. वैशाख पौर्णिमा म्हणजे आपण बुद्ध पौर्णिमा म्हणून सुद्धा ओळखतो. या दिवशी भगवान गौतम बुद्धांचा जन्म झाल्यामुळे या पौर्णिमेला बुद्ध पौर्णिमा असं सुद्धा आपण म्हणतो. तर बघा, वैशाख पौर्णिमा भगवान बुद्धांच्या जन्मासोबत जोडलेली आहे. तर त्यामुळे या दिवशी आठवण करून आपल्याला बुद्धांचं सुद्धा स्मरण करायचं आहे. तर पौर्णिमेचे जे काही सत्यनारायण असतो, पौर्णिमेचे उपाय आहेत, पौर्णिमेच्या ज्या काही सेवा आहेत त्या आपण उद्या करणार आहे. पौर्णिमेचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे आणि त्यातल्या त्यात ही वैशाख पौर्णिमा आहे. वैशाख पौर्णिमेच्या दिवशी अनेक उपाय केले तर आपण काही जर सेवा केल्या तर त्या आपल्या आयुष्यातील सगळे दुःख, संकट, अडीअडचणी ज्या आहेत तर त्या दूर होतात. या दिवशी आपल्याला दानधर्म, पूजा, उपवास करायचा आहे. तुम्हाला बघा, उपवास शरीराला झेपत नसेल तर तसं तुम्ही करा. त्यानुसार म्हणजे जर फळं खाऊन तुम्हाला झेपत असेल तर फळं खा किंवा मग त्या पद्धतीने उपवास करा किंवा मग दानधर्म करा. कुठल्याही शुभ दिवशी तुम्ही जर दान केले तर पितरांचा भरभरून आशीर्वाद मिळत असतो आणि मग त्यामुळे आपल्याला आपली आणि आपल्या आयुष्यामध्ये जे काही संकट वगैरे असतील, अडचणी असतील त्यापासून आपली मुक्तता होते. आणि धनप्राप्तीसाठी आणि आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी तर उद्याची पौर्णिमा जी आहे ती अत्यंत महत्त्वाची आहे. या दिवशी तुम्ही सेवा नक्की करा. आता सगळ्यात पहिले पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे, तर पौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं. आपल्याला देवांची अंघोळ वगैरे झाल्यानंतर आपल्या मुख्य दरवाजासुद्धा सगळ्यात पहिल्यांदा स्वच्छ करायचा आहे. त्यानंतर देवपूजा झाल्यानंतर धूप दीप ओवाळायचा. देवांना अगदी तुम्ही साखरेचा नैवेद्य दाखवलं तरीसुद्धा चालेल. पौर्णिमा तिथी माता लक्ष्मीला समर्पित असते. तर आपल्याला तुळशीलासुद्धा हळदी कुंकू अक्षता अर्पण करायच्या, अगरबत्ती लावायची, सकाळी संध्याकाळी तुपाचा दिवा लावायचा. आणि बघा, या दिवशी आपल्याला माता लक्ष्मीला समर्पित असे स्तोत्रमंत्र म्हणजेच श्रीसूक्ताचं पठण तुम्ही करू शकता. विष्णू सहस्त्रनाम तुम्हाला ऐकायचं आहे. तुम्ही यूट्यूबवरती लावलं तरीसुद्धा चालेल. याचा खूप फायदा होतो. त्यासोबत आता उपाय काय करायचे आहेत, तर वैशाख पौर्णिमेला तुम्ही पांढऱ्या रंगाच्या वस्तू जसं बघा पांढरे कपडे, तांदूळ, त्यानंतर पांढरी मिठाई याचं तुम्हाला दान करायचं आहे. गरजूंना तुम्हाला दान करायचं. अशा काहींना की याला काही करा की त्याची त्यांना गरज आहे, तुम्ही दान त्यांना ते करू शकता. त्यानंतर लाल कपड्यामध्ये पिवळ्या रंगाची कवडी बांधून तुम्हाला जिथे तुम्ही तुमचं धन वगैरे ठेवता किंवा तुमचं लॉकर असेल, तिजोरी असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला लाल रंगाच्या कपड्यामध्ये पिवळ्या रंगाच्या कवड्या 5 किंवा 7 बांधून ठेवायच्या व त्यावर तुम्हाला सेवासुद्धा करायची आहे. श्रीसूक्ताचं तुम्ही पाठ करू शकता, मग त्या ठेवू शकता. ही सेवा मी याआधी बऱ्याचदा सांगितलेली आहे. त्यानंतर जसं मी सांगितलं, भगवान विष्णू, माता लक्ष्मींचं आपल्याला पूजा करायची आहे. तर बघा, पौर्णिमा तिथीला तुम्हाला चंद्रोदय झाल्यानंतर चंद्राला अर्घ्य द्यायचं आहे. आणि फक्त एक लक्षात ठेवा, चंद्राला अर्घ्य देताना आपल्याला पायामध्ये चप्पल वगैरे घालायची नाही. एवढं नेहमी लक्षात ठेवा. सूर्याला पण जेव्हा तुम्ही अर्घ्य देता त्यामध्ये पण पायामध्ये कधीच चप्पल घालायची नाही. आता उद्याच्या पौर्णिमा तिथीला चंद्रोदय झाल्यानंतर चंद्राला हळद कुंकू अक्षता अर्पण करायच्या, जल अर्पण करायचं. म्हणजेच पाण्यामध्ये तुम्ही कच्चं दूध टाका गाईचं आणि ते अर्पण करायचं. त्यानंतर चंद्राला तुम्हाला नमस्कार करायचा. आता बघा, आपल्याला दिवा लावायचा आहे. पौर्णिमा तिथी अत्यंत महत्त्वाची असते. बघा, माता लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी आपण लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सगळीकडे पणत्या लावत असतो. मग पौर्णिमा तिथीलासुद्धा माता लक्ष्मीने आपल्या घरी यावं यासाठी आपल्याला संध्याकाळी तुळशीजवळ शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे. थोडं जास्त तूप टाकायचं जेणेकरून 1 तास तरी तो दिवा तेवत राहील. म्हणजे त्यानंतर तुम्हाला पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावायचा आहे. किंवा तुमच्याकडे मोहरीचं तेल नसेल तर जे तुम्ही देवाला तेल वापरता ते तेल तुम्ही दिव्यामध्ये टाकू शकता. त्यामध्ये पिवळी मोहरी टाका, पण शक्यतो मोहरीचं तेल अगदी तुम्हाला जिथे देवाचं सामान मिळतं तिथे छोटीशी बाटली मिळून जाईल किंवा आपल्याला अगदी तिथून बाकी काही किराणाचे वगैरे गोष्टी आपण घेतो तिथेसुद्धा मिळून जाईल. पिंपळाच्या झाडाला हळद कुंकू अक्षता अर्पण करायच्या, पाणी अर्पण करायचं, प्रदक्षिणा घालायची आणि मोहरीच्या तेलाचा दिवा जो आहे तर तो तुम्हाला तिथे लावायचा आहे. यामुळे माता लक्ष्मी तुमच्या घराकडे 100% आकर्षित होईल. आणि पिंपळाची सेवा केल्यामुळे त्याच्यामध्ये साक्षात भगवान विष्णू आणि
आपल्या पितरांचा सुद्धा वास असतो. आणि पौर्णिमा तिथी ही वैशाख पौर्णिमा आहे आणि या दिवशी बुद्ध पौर्णिमा सुद्धा आपण याला म्हणत असतो. तर हा दिवस खूप महत्त्वाचा आहे. तर बघा, वैशाख पौर्णिमेला तुम्हाला जसं सांगितलं तर सांगितल्याप्रमाणे अगदी सोप्या पद्धतीने पूजा करा. सांगितलेले स्तोत्र मंत्र ऐका. दुसरी गोष्ट म्हणजे या दिवशी आपल्याला उपवास करायला जमत असेल तर नक्की करा. या पौर्णिमा तिथीला सांगितल्याप्रमाणे तुम्ही जर सेवा केली तर तुम्हाला सुख प्राप्त नक्की होईल. घरामध्ये तुमच्या आयुष्यामध्ये ज्या काही अडचणी आहेत, संकट आहेत, तर ती नक्की दूर निघून जातील. आणि दुसरी गोष्ट म्हणजे समजा एका साईडला पूजा नाही करता, उपवास नाही करता आला तरी चालेल, मग काही चुका तरी नक्की टाळा. जसं की या दिवशी मांसाहार कटाक्षाने टाळायचे, तामसिक अन्न, त्यानंतर मद्यपान, मांसाहार यापासून आपल्याला दूर राहायचं आहे. या दिवशी जर अशा चुका केल्या तर तुमच्या कुटुंबामध्ये 100% समस्या येतील. अडीअडचणींना तुम्हाला सामना करावा लागेल. मानसिक तणाव वाढतो. आपल्याला वाटतं की या गोष्टी काय होत आहे, केलं तर काय होत नाही, असं आपण विचार करतो. पण खरंच या गोष्टीचा आपल्यासोबत आहे ना, आपल्या आयुष्यावर काहीतरी वाईट परिणाम होत असतो. घरामध्ये वादविवाद वाढायला लागतात, शिवीगाळ व्हायला लागतात आणि मग घरामध्ये नकारात्मक ऊर्जा खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढते. तर बघा, दिवस अत्यंत शुभ आहे. सांगितल्याप्रमाणे सेवा करा. सांगितल्याप्रमाणे तुळशीजवळ व पिंपळाच्या झाडाजवळ तुम्हाला दिवा लावायचा आहे, जेणेकरून माता लक्ष्मी भरभरून प्रकाश आपल्या आयुष्यामध्ये आणेल, भरभरून सुख आपल्या आयुष्यामध्ये आणेल. जर ही वैशाख पौर्णिमेची अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. माहिती आवडली असेल, व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा. चला तर आजच्या व्हिडिओचा इथेच एंड करते. उद्या अशाच छानशा व्हिडिओसोबत पुन्हा नव्याने भेटू. सर्वांना श्री स्वामी समर्थ.